वृद्धी संधी घ्यायची आपल्याला. वृद्धी संधीची सूत्रे वृद्धी राधेच किंवा वृद्धी रेची दोन्ही पण सूत्र आपल्याला चालतात. आपण त्याचं उदाहरण घेऊया. कृष्ण एकत्व. कधीही लक्ष ठेवा, गुण संधीमध्ये ए आणि ओ असतो, वृद्धी संधीमध्ये आई आणि ओ असतो. म्हणजे अ समोर ए आणि आई जरी आला तर त्याचा एक होणार आणि अ समोर ओ आणि ओ आला तर त्याचा औ होणार. उदाहरणामध्ये बघूया आपण कृष्ण एकत्व. मेन टार्गेट आपला जो पहिला शब्द आहे तो कृष्ण. कृष्णामध्ये काय मिक्स आहे? दोन मात्रे म्हणजे आई. मग आई काढल्यानंतर काय शब्द राहतो पुढे बघूया. कृष्ण. कृष्ण मधला अ बाहेर घेतला, एकत्व मधला ए बाहेर घेतला आणि ही संधी झाली कृष्ण प्लस एकत्व. ज्या वेळेला आपण शब्दांना तोडतो त्यावेळेला त्याचे प्रॉपर अर्थ निघायला पाहिजे. प्रॉपर अर्थ एकत्व म्हणजे आपण ऐकत्व आपण घेऊ शकतो कारण ए किंवा आई आपल्याला घ्यायचे. पण ज्यावेळेला आपण ऐकत्व हा शब्द म्हणतो त्यावेळेला त्याचं प्रॉपर प्रोनाउन्सिएशन होत नाही. प्रोनाउन्सिएशन होतं एकत्व. म्हणून आपण कृष्ण प्लस एकत्व अशी संधी करणार आहोत. त्याच्यानंतर एक शब्द पाहिल्यानंतर अ प्लस ए इज इक्वल टू आई. आपण परत त्याला जोडूया. कृष्णामध्ये मी आई टाकला तर त्याला कृष्णाई आणि एकत्व एकत्व कृष्णाईकत्व असा पूर्ण आपला संधी तयार झाला. आता आपण वृद्धी संधीचा दुसरा उदाहरण घेऊया. दिव्य औषधी. मग दिव्य औषधीमध्ये दोन वेगवेगळे शब्द बाहेर काढायचे. ते काढायच्या अगोदर पहिले बघायचं दिव्य शब्द. दिव्य शब्दामध्ये काय मिक्स आहे? औ. जिथं औ मिक्स आला म्हणजे झाला आपला वृद्धी संधी. सूत्र लागू म्हणजे वृद्धी राधेच किंवा वृद्धी रेची. मग मी दोन शब्द बदलले होते, दिव्य आणि औषधी. दिव्य औषधी. आता दिव्यमध्ये काय मिक्स आहे? अ. औषधीचा मी औ बाहेर घेतला. मग अच्या समोर औ जर आला तर त्याचा दीर्घच औ करायचा. हे आपलं सूत्र आहे इथे. आणि मग ते केल्यानंतर मी ह्या दिव्याला परत खाली घेते. हा औ दिव्य मध्ये टाकते म्हणजे झालं दिव्य. आणि शदी ही हा शब्द त्याला रडते आणि पूर्ण शब्द झाला आपला दिव्य औषधी ही. अशा पद्धतीने वृद्धी रेची या सूत्राने मी दिव्य औषधीचा संधी विग्रह केला आणि त्याचं सूत्र लिहिलं. संधी विग्रह करायला 1 मार्क, संधीचं नाव घ्या, सूत्राचं नाव घ्यायला 1 मार्क. असे 2 मार्क तुम्हाला एलिमेंटला मिळणार. बेसिकला फक्त एक संधी करायचा किंवा संधी विग्रह करायचा याला 1च मार्क.